नमस्ते, मैं स्नेहल गोसावी। आज मैं इस एरिया में आज 45 ईयर से 45 साल से इधर रह रहे हुए। आज हम लोग 18 साल से इधर ये जो बिल्डर का जो कुछ चल रहा है, आज प्रोजेक्ट चल रहा है, वो 18 साल से हम लोग देख रहे हैं। और आप सभी को पता रहेगा कि आज सच जो बगा इधर उधर वो साइड सब जगह नोटिस लगा है। आपको बोला गया है कि आपको हम लोग के वेस्ट के ऑफिस में आकर चेक लेना है, ऐसा सब कुछ बोला गया है। वो सब नोटिस पे लिखा है। तो अगर वो भी चेक उधर लेने जाएगा तो उसका जो होएगा वो मैं आपको वीडियो के माध्यम से दिखाती हूँ। आप प्लीज देखो जरा। आज इकडे 60 ते 80 वर्ष इथे राहणाऱ्या लोकांवर भर पावसामध्ये कारवाई करण्यासाठी यासारे आणि इकडचं त्यांना संरक्षण देण्यासाठी स्थानिक वाकोला पोलीस स्टेशनमधले कोकरे साहेब आणि संपूर्ण पोलिसांची टीम आज त्यांना संरक्षण देण्यासाठी इकडे आली। आणि आम्ही ज्यावेळी त्यांना विचारलं की भर पावसात तुम्ही इथे कारवाई करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टचाच काय आदेश आहे, मग आता तुम्हाला सुप्रीम कोर्ट आदेश कसा काय देतो? आणि डायरेक्ट त्यांना सांगतात की घराच्या इकडे बाहेर निघा, चला खाली करा। अशा पद्धतीमध्ये इकडचे गुहागर यासारेचे जे अधिकारी आहेत ते गुहागर सांगतात चला खाली करा आणि त्यांना संरक्षण द्यायला, त्यांना सपोर्ट करायला इकडचे वाकोला पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस सुद्धा इकडे होते। आणि ते सकाळपासून हे लोक 100 नंबरला फोन करतायत, 101 आणि 103 तरी पण काय तिकडचे फोन काय लागत नाहीये। तर याच्यामध्ये स्थानिक प्रतिनिधी जे कोण असतील, इकडचे नगरसेवक असतील, खासदार असतील, त्यांनी लवकरात लवकर येऊन याच्या मधला पर्याय काढणं गरजेचं आहे। नाहीतर आज या भर पावसात लोक रस्त्यावर आली तर याचा अर्थ उद्या काही होऊ शकतं। आणि असं काय झालं मग या नागरिकांच्या हातून काही चुकीचं घडलं तर ह्याला जबाबदार यासारे आणि इकडचं स्थानिक पोलीस स्टेशन आणि हे सगळे जनप्रतिनिधी जे कोण आहेत ते असतील। कारण लोक आपलं घर वाचवायला काही करतील, मग त्याला जबाबदार उद्या त्यांच्यावर कुठलीही पोलीस केस लागू नये याची काळजी इकडच्या लोकांनी, म्हणजे इकडच्या स्थानिक आपले जे आहेत, म्हणजे सर्व पोलीस स्टेशन असू दे किंवा इकडचे जनप्रतिनिधी असू दे, या सर्वांनी ही काळजी घेणं काय आहे गरजेचं आहे। हां, आणि आज आणि यांना उद्याची काय आहे 5 आणि 6ची। आणि इकडे भर पाऊस पडतोय आणि भर पावसात येऊन सांगतायत की घराच्या बाहेर पडा, खाली करा। मी आणि स्वतः पण आमच्यावर अन्याय व्हायला आम्ही देणार नाही। कारण आता घराचा विषय आहे आणि एखादा माणूस घरात राहत असताना त्यांना दुसरं घर दिल्याशिवाय तुम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही। आणि जोपर्यंत आम्हाला जशी घरं पाहिजे तशी तुम्ही नाही दिली तर आम्ही घराच्या बाहेर पडणार कसं? आणि ते सुद्धा धमकी देऊन असं बोलणं हे शोभत नाही। लोकशाही आहे, इकडे हुकुमशाही नाही चालणार। आपण काय कोण इकडे पाकिस्तानहून आलेले आम्ही गुंड नाही की अधिकारी नाही। इकडे आलेले 60 80 वर्षाची लोक 60 वर्षापासून इथे। ठीक आहे। सभी पे कल करनी भरपूर पैसे काढले, गरीबांकडून भरपूर पैसे काढले। 5-5 6 घालायला मागतोय पात्र करायला, ते पैसे आणणार कुठून? आजच का नाही ते सोसायटीवाले आहे कुठे? आज कुठे ते? आज इकडच्या स्थानिकांचं बोलणं आहे की इकडचे जे जनप्रतिनिधी आज कुठे आहेत? तर हे सगळे जनप्रतिनिधी तर आता लोकांवर संकट आलं, ते सगळे आहेत कुठे? आज ऑफिस बंद करून कुठे गेले? मी स्मिता केशव कडू, राहणारी जाकू क्लब सांताक्रूज पूर्व। एसआर मध्ये आमचे ते म्हणतात आहे की 2 वर्षाची हे भरले आहेत, रेंट भरला आहे, पण ते 2 वर्ष फक्त 63 जणांची जी नोटीस काढली त्यांची आहे। पण त्याची पण आम्हाला प्रोसेस माहिती नाही की आम्हाला जाऊन पैसे कसे घ्यायचे। इव्हन अग्रीमेंट आम्ही कोणाकडे करणार? एसआरए कडे करणार, बिल्डर कडे करणार की कोणाकडे करणार? तसं काय अग्रीमेंट नाही, काहीच नाही। सोसायटीची कुठली मीटिंग काहीच नाही। आम्हाला 2023 पासून नोटीस येत आहेत, जे सिद्धिविनायक सोसायटी कडून येतात, पण त्यांची माणसं येऊन आम्हाला काहीच सांगितलं नाही की हा प्रोजेक्ट कसा होणार आहे। एसआरएचे नियम आहेत की फेज 1 खाली करून तिथे एसआरएची बिल्डिंग बनवा, त्यानंतर बाकीच्यांना खाली करा, पण तेही होत नाहीये। आम्हाला रँडमली प्रत्येक 7 प्लॉट आहेत, 7 प्लॉट मधल्या वेगवेगळ्या माणसांना नोटीस आली आहेत। तर हे जर वेगळे माणसं तोडलात, प्लॉट पूर्ण खाली होणार नाही। 300 माणसांचा प्लॉट आहे, मग हे तुम्ही प्रोजेक्ट कसं बनवणार आहात?
मेरा नाम राधा राजू पन्ना स्वामी है। राधा राजू पन्ना स्वामी है और मैं अकेले घर रहती हूँ। मेरा एक ही लड़का है, मेरा आगे पीछे कोई भी नहीं। मैं एक आर्ट पेशेंट हूँ। बार बार वो हम लोगों को नोटिस भेज रहा है, खाली करो खाली करो। हम लोग कहाँ जाएंगे? अगर मारना है तो जिंदा एक साथ मार डालो। अब हम लोग खाली करने को तैयार है, तुम हमको अग्रीमेंट लिख के दो। हाँ, सबको साथ में निकालो, सबको साथ में करो। बोलेंगे तो तुम्हारा मर्जी है तो करो, नहीं तो आगे देखा जाएगा बोलता है। त्यांनी सरळ सरळ आतमध्ये एरियामध्ये येऊन तोडफोड चालू केली. हा, खाली करा. हा, लगेच खाली करा. आम्ही जायचं कुठे? लेखीमध्ये काय तर तुम्हाला नोटीस लेखीमध्ये काही लिहून द्यायला तयार नाही. आम्ही इतके वर्ष, आता 1.5 वर्ष होऊन गेलं त्याच्या. ते विचारलं पण ते आम्हाला सांगायला कबूलच नाहीयेत, कोणतीही गोष्ट सांगायला कबूल नाहीयेत ते. मग आम्ही करावं तर काय? बीएमसी मध्ये गेला, बीएमसी वाल्यांनी पण काही सांगितलं नाही. बिल्डर तर बिल्डर असं सतवतोय, म्हणजे आम्ही करावं तर काय? आणि कोणाकडे जायचं? पोलीस प्रोटेक्शन मागवतात त्या लोकांना ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे. मग आम्ही जायचं कोणाकडे? आम्ही काय करायला अडवायला गेलो का येऊन आडव्या राहतात. मग आम्ही जायचं तरी कुठे? अचानक आके घर तोडेंगे तो उसको लेके मैं कहाँ जाएगी? मी साक्षी गुरव जाकू क्लब एरियामध्ये राहणारी विद्यार्थी आहे. आम्हाला हे सर्व बघून आता आम्हाला एवढं न्यायाचं काय माहित नाहीये, पण आम्हाला इथून कळतंय, आम्ही जे समजून घेतोय त्यामुळे आम्हाला न्याय व्यवस्थेवर आता विश्वास राहिलेला नाही. आम्ही येणारी फ्युचर पिढी आहोत. आम्ही जर असं बघत आलो तर आम्ही काय म्हणून करणार? आम्ही पण भ्रष्टाचार मार्गाने हा अवलंब करणार. कधी आम्ही बिझनेसमॅन झालो, कधी आम्ही असे मोठे बिल्डर झालो, आम्ही काय म्हणून कोणाकडे बघणार? आम्ही पण अशा भ्रष्टाचार मार्गाला करणार, लहान मुलांची व गरिबांची अशी लूट करून आम्ही असा पैसा कमवणार. म्हणजे तुम्ही एक आदर्श निर्माण ठेवा. जर आम्हाला आता हे काहीच तुम्ही केलं नाही तर आमच्या समोर कसला आदर्श निर्माण राहणार? कसली तुम्ही गव्हर्नमेंट, काय तुम्ही हे करून ठेवलंय? असं आम्हाला मग या न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणारच नाही. आम्हाला असं वाटेल की आता एकच मार्ग राहिलाय, तो म्हणजे भ्रष्टाचार. लोकांच्या पाया पडा, या नेत्यांच्या पाया पडा, नेत्यांची मागणी करा, पैसे लाखोने उधळा. म्हणजे हे जे आंबेडकरांनी हा जो गरिबांसाठी मांडलेला जे पुस्तक आहे, संविधान आहे, आता त्याचं फक्त ते हात ठेवण्यापुरती राहिलेलं आहे. आता तुम्हालाच उत्तर द्यायचं, आमची भावी पिढी, असं अनेक लोक आम्ही शिकत आहोत. आता भावी पिढी तुमच्या हातात आहे सर. तुम्ही आदर्श हा ठेवलाच पाहिजे आणि आमचं हेच मत आहे की तुम्ही इथे न्याय दिलाच पाहिजे. इथे एवढी बघा की काय कोळमंडलेली परिस्थिती आहे. लोक घाबरलेले आहेत. माझे पण आता बोलताना हात बघा घाबरलेले आहेत. काय करणार? माणूस रडायच्या पातळीला आलेला आहे. सर सगळे खूप आदर्श ठेव. अनलीगल सब काम हो रहा है. बिल्डर, पुलिस और एसआरए सब मिलके घोटाला कर रहे हैं. हमारी सबसे रिक्वेस्ट है, ये वीडियो आपने देखा, ये वही लोग है जो जिसने जाके चेक लिया है, उनके घर पे ही पहला हथौड़ा गिरा है और उनका ये हाल होने वाला है आगे जाके. आज के लिए इतना ही. जय हिंद, जय महाराष्ट्र.